कधी विचार केला आहे का तुम्ही आयुष्यात इतके डिस्टर्ब का होता? कोणी काही बोललं की लगेच मनात वादळ का उठतं? कोणी तुमचा अपमान केला की राग का येतो? खरं सांगू, तुमची समस्या लोक नाहीत, तुमची समस्या आहे तुमची रिॲक्शन. हो, तुम्ही जिथे रिॲक्ट करता तिथे तुम्ही कंट्रोल गमावता, आणि जिथे तुम्ही शांत राहता तिथे तुम्ही जिंकायला सुरुवात करता. आज मी तुम्हाला एक अशी पॉवर सांगणार आहे जी तुम्हाला मेंटली अनटचेबल बनवेल, आणि ती पॉवर आहे नॉट रिॲक्टिंग. भाग 1. प्रतिक्रिया देणं आपल्याला कमजोर कसं बनवतं? आपल्या आयुष्यात अनेक गोष्टी घडतात, काही आपल्या मनासारख्या, काही पूर्णपणे विरोधात. पण खरी गोष्ट काय आहे माहितीये? आपल्या आयुष्यात काय घडतं हे इतकं महत्त्वाचं नसतं, आपण त्यावर कशी प्रतिक्रिया देतो हे जास्त महत्त्वाचं असतं. तुम्ही कधी लक्ष दिलंय का? कोणी तुमच्यावर ओरडला, कोणी तुमचा अपमान केला, कोणी तुमच्यावर टीका केली, आणि तुम्ही लगेच रिॲक्ट झाला. तुम्हाला राग आला, शब्द परत फेकले, आणि मनात विचारांचं वादळ सुरू झालं. त्या क्षणी तुम्ही जिंकलात असं वाटतं, पण खरं तर तुम्ही हरत असता. कारण जो माणूस तुम्हाला प्रोवोक करतो तो तुमच्यावर कंट्रोल मिळवतो. तुमचा मूड, तुमची एनर्जी, तुमचा फोकस सगळं त्याच्या एका वाक्यावर अवलंबून होतं. हीच आहे रिॲक्शनची खरी किंमत. रिॲक्टिव्ह लोक कोण असतात? ते जे प्रत्येक गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया देतात. त्यांना कोणी काही बोललं की लगेच डिफेंड करायचं असतं, त्यांना स्वतःला प्रूव्ह करायचं असतं. पण स्ट्रॉंग लोक कसे असतात माहितीये? ते शांत असतात, ते ऐकतात, ऑब्झर्व करतात, आणि मग ठरवतात रिॲक्ट करायचं की नाही. कारण त्यांना माहीत असतं प्रत्येक गोष्ट रिस्पॉन्स डिझर्व करत नाही. तुम्ही जर प्रत्येक छोट्या गोष्टीवर रिॲक्ट करत बसलात तर तुम्ही आयुष्यभर दुसऱ्यांच्या कंट्रोलमध्ये राहाल. इमॅजिन करा, तुम्ही एक लायन आहात आणि एक कुत्रा तुमच्यावर भुंकतो आहे. तुम्ही त्याला उत्तर देणार का? नाही, कारण तुम्हाला तुमची व्हॅल्यू माहीत आहे. पण आपण काय करतो? कोणी काही बोललं की लगेच रिॲक्ट होतो, जणू आपणच इन्सिक्युअर आहोत. द पॉवर ऑफ नॉट रिॲक्टिंग म्हणजे काय? याचा अर्थ तुम्ही वीक नाही, तुम्ही कंट्रोल्ड आहात. तुम्ही तुमच्या इमोशन्सवर कंट्रोल ठेवता. तुम्ही परिस्थितीवर नाही, स्वतःवर फोकस करता. आणि हे स्किल एक दिवसात येत नाही, पण जेव्हा तुम्ही हे शिकलात तुमचं आयुष्य पूर्ण बदलतं. भाग 2. शांत राहणं म्हणजे हार नाही, ती ताकद आहे. आपल्या सोसायटीमध्ये एक मोठा गैरसमज आहे, जो शांत राहतो तो वीक असतो. पण खरं काय आहे माहितीये? शांत राहण्यासाठी जितकी ताकद लागते तितकी ताकद रिॲक्ट करण्यासाठी लागत नाही. कोणी तुम्हाला इन्सल्ट केलं आणि तुम्ही लगेच उत्तर दिलं, इझी आहे. पण कोणी इन्सल्ट केलं आणि तुम्ही शांत राहिलात, ही रिअल स्ट्रेंथ आहे. कारण त्या क्षणी तुमचा इगो ओरडत असतो, उत्तर दे, स्वतःला प्रूव्ह कर. पण तुम्ही म्हणता, माझी व्हॅल्यू मला माहीत आहे, मला प्रूव्ह करायची गरज नाही. हेच आहे सेल्फ कंट्रोल. जगात 2 प्रकारचे लोक असतात, जे त्यांच्या इमोशन्सचे गुलाम असतात, जे त्यांच्या इमोशन्सचे मालक असतात. तुम्ही कोण व्हायचं आहे? रिॲक्टिव्ह लोकांचं आयुष्य कसं असतं? ते नेहमी डिस्टर्ब असतात, त्यांचा मूड दुसऱ्यांवर डिपेंड असतो. कोणी काही बोललं की त्यांचा दिवस खराब. पण नॉन रिॲक्टिव्ह लोक, ते स्टेबल असतात, त्यांचं हॅपीनेस इंटरनल असतं, ते बाहेरच्या परिस्थितीवर डिपेंड नसतं. एक पॉवरफुल ट्रूथ लक्षात ठेवा, तुम्ही जिथे रिॲक्ट करता तिथे तुम्ही वीक असता. कोणी तुमच्यावर कंट्रोल मिळवायचा असेल तर तो तुम्हाला प्रोव्होक करेल, आणि तुम्ही रिॲक्ट झालात तर गेम ओव्हर. पण जर तुम्ही शांत राहिलात तर समोरचा कन्फ्यूज होतो, कारण त्याला रिॲक्शन हवी असते. तुम्ही रिॲक्शन दिली नाही तर त्याची पॉवर संपते. म्हणूनच सक्सेसफुल लोक कमी बोलतात, ते ऑब्झर्व जास्त करतात, ते त्यांच्या इमोशन्सला कंट्रोल करतात. इमोशन्स त्यांना कंट्रोल करत नाहीत. शांत राहणं म्हणजे इग्नोर करणं नाही, ते एक कॉन्शियस डिसिजन आहे. मी रिॲक्ट करणार नाही कारण माझं पीस महत्त्वाचं आहे. हे जेव्हा तुम्ही शिकलात तुम्ही मेंटली अनबीटेबल होता. भाग 3. प्रतिक्रिया न देण्याचा तुमच्या आयुष्यावर परिणाम. तुम्ही कधी विचार केला आहे का, जर तुम्ही अननेसेसरी रिॲक्शन्स देणं बंद केलं तर तुमचं आयुष्य कसं बदलेल? पहिली गोष्ट, तुमचा मेंटल पीस वाढेल, कारण तुम्ही प्रत्येक छोट्या गोष्टीवर डिस्टर्ब होणार नाही. कोणी काही बोललं, तुम्ही इग्नोर केलं, गेम फिनिश्ड. दुसरी गोष्ट, तुमचा फोकस इम्प्रूव्ह होईल. आज लोक का फेल होतात माहितीये? कारण त्यांचा फोकस तुटतो. कोणी काही बोललं, कोणी सोशल मीडियावर कमेंट केला आणि ते त्यात अडकतात. पण जो रिॲक्ट करत नाही तो फॉरवर्ड मूव्ह करतो. तिसरी गोष्ट, तुमची रिस्पेक्ट वाढते. हो, हे खूप इम्पॉर्टंट आहे. जे लोक प्रत्येक गोष्टीवर रिॲक्ट करतात त्यांना लोक सिरियसली घेत नाहीत. पण जो माणूस काम असतो तो पॉवरफुल दिसतो, त्याच्या सायलन्समध्ये कॉन्फिडन्स असतो. चौथी गोष्ट, तुम्ही इमोशनली स्ट्रॉंग होता. तुम्ही तुमच्या इमोशन्सला कंट्रोल करायला शिकता, आणि एकदा हे स्किल आलं तुम्हाला कोणीही डिस्टर्ब करू शकत नाही. इमॅजिन करा, कोणी तुम्हाला इन्सल्ट करताय आणि तुम्ही फक्त स्मित करता. तो माणूस काय फील करेल? कन्फ्युज्ड, कारण त्याला फाईट हवी होती, पण तुम्ही त्याला फाईट दिलीच नाही. हेच आहे रिअल पॉवर.
रिमेंबर, सायलन्स इज नॉट वीकनेस, सायलन्स इज कंट्रोल. तुम्ही जितकं रिॲक्ट कमी करता तितकं तुमचं लाईफ सिम्पल होतं. भाग 4. प्रतिक्रिया न देण्याची सवय कशी लावायची. आता प्रश्न येतो, हे प्रॅक्टिकली कसं करायचं. पहिली टेक्निक, पॉज करा. कोणी काही बोललं ताबडतोब उत्तर देऊ नका. 5 सेकंद थांबा. हा छोटासा पॉज तुमचं आयुष्य बदलू शकतो. दुसरी टेक्निक, ब्रीदिंग कंट्रोल करा. राग आला की श्वास वेगाने चालतो. तुम्ही डीप ब्रीदिंग करा, तुमचं माइंड काम होतं. तिसरी टेक्निक, एव्हरीथिंग इज टेम्पररी. ही सिच्युएशन कायमची नाही. आज कोणी काही बोललं, उद्या कोणी आठवणारही नाही. मग आज रिॲक्शन देऊन एनर्जी वेस्ट का करायची. चौथी टेक्निक, चूज युअर बॅटल्स. प्रत्येक फाईट लढायची गरज नाही. स्मार्ट लोक फाईट निवडतात, बाकी इग्नोर करतात. पाचवी टेक्निक, सेल्फ वर्थ वाढवा. ज्याला स्वतःची व्हॅल्यू माहीत असते तो प्रत्येक गोष्टीवर रिॲक्ट करत नाही. तो म्हणतो, मी माझ्या लेवलखाली उतरणार नाही. हे माइंडसेट डेव्हलप करा. प्रॅक्टिस लागेल, पण एकदा जमलं की तुम्ही अनबीटेबल व्हाल. भाग 5, तुमचं आयुष्य बदलणारं अंतिम सत्य. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं आयुष्य कोण बदलणार आहे. कोणी दुसरा नाही, तुम्ही स्वतः. आणि तुमचं फ्युचर एका गोष्टीवर डिपेंड आहे, तुमच्या रिॲक्शन्सवर. तुम्ही रिॲक्ट केलात, तुम्ही कंट्रोल गमावला. तुम्ही शांत राहिलात, तुम्ही पॉवर मिळवली. लाईफमध्ये तुम्हाला खूप लोक भेटतील, जे तुम्हाला प्रोवोक करतील, जे तुम्हाला खाली खेचतील. पण तुम्ही ठरवा, तुम्ही त्यांच्या लेवलवर जाणार का, की तुम्ही तुमचा लेवल मेंटेन करणार. स्ट्रॉंग लोक रिॲक्शन देत नाहीत, ते डिरेक्शन देतात. ते फॉरवर्ड मूव्ह करतात. ते त्यांच्या गोलवर फोकस ठेवतात. तुम्हाला सक्सेस हवी असेल तर तुम्हाला शांत राहायला शिकावं लागेल. कारण बिगेस्ट बॅटल्स बाहेर नाहीत, त्या तुमच्या माइंडमध्ये चालतात. आणि जो माणूस स्वतःवर कंट्रोल ठेवतो तोच खरा विजेता असतो. आजपासून एक डिसिजन घ्या. मी प्रत्येक गोष्टीवर रिॲक्ट करणार नाही. मी माझं पीस प्रोटेक्ट करणार. मी माझ्या इमोशन्सचा मालक होणार. आणि त्या दिवसापासून तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात होईल.